नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज नुकतीच आयोगाने गट ब पूर्व परीक्षा 2025 ची अंतिम उत्तर तालिका पब्लिश केलेली आहे, म्हणजे फायनल आन्सर की पब्लिश केलेली आहे। आणि यानुसार आपल्याला काही मुद्द्यांबद्दल डिस्कस करायचं आहे आणि खास म्हणजे की या आन्सर की नुसार काही कट ऑफ मध्ये फरक पडणार आहे का, काही प्रश्न रद्द झाले आहेत का, काही प्रश्नांमध्ये बदल झाले का, या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे। त्यासोबतच कट ऑफ काय राहील याबद्दलही थोडकी माहिती मी देणार आहे, थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे काय की आतापासून एक्झामला किती दिवस बाकी आहे आणि आपण काय केलं पाहिजे, अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे याबद्दलही मी थोडक्यात बोलणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। बघा, एमपीएससी गट ब अंतिम उत्तर तालिका आज आयोगाने पब्लिश केलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर 4 जानेवारीला ही परीक्षा झाली होती आणि थोड्या लवकर का होईना आपल्याला आन्सर की भेटलेली आहे, बट निकाल लागायला अजून थोडा वेळ लागेल। बट यामध्ये एकही प्रश्न रद्द झालेला नाहीये, ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासोबत यामध्ये एकही बदल झालेला नाही, बदल सुद्धा झालेला नाही, बदलही नाहीये, म्हणजे एकही प्रश्न रद्द नाही, एकही प्रश्न बदललेला नाही। त्यामुळे कडक कट ऑफ मध्ये काही बदल होईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आता तो बदल याच केस मध्ये होऊ शकतो, या सिनेरिओ मध्ये होऊ शकतो जर जागांमध्ये बदल झाला तर। कारण आतापर्यंत आपल्याला माहिती की 84 जागांची वाढ झालेली आहे, मग त्यानुसार थोडाफार कट ऑफ इकडे तिकडे होणार आहे, एखाद मार्काचा तो फरक पडणार आहे मायनर, बट जास्त मोठा तो फरक पडणार नाहीये। मग अजून काही जागा वाढू शकतात का याबद्दल मी बोलणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, खरं पाहिलं तर गट ब 2025 च्या जवळजवळ 758 जागा आपल्या आतापर्यंत तरी आपल्या माहितीनुसार झालेल्या आहेत। या बाबतीत मी थोडं शेवटी बोलणार आहे तुम्हाला की शुद्धीपत्रक कधी येईल, निकाल कधी लागेल याबद्दल। तर बघा, एएसओच्या 3, एसटीआयच्या 279, पीएसआयच्या 392 आणि एसआय आणि सब रजिस्टरच्या 84 जागा आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो की मे महिन्यात आपली कंबाईन गट ब ची मेन्स आहे आणि आतापासून मोजून 80 दिवस त्या परीक्षेला बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाही। आयोगाचा एक पायंडा आहे की आयोग साधारण 45 दिवस पूर्व निकाल लावतो। आता आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेची काय परिस्थिती आहे, आपण रोज रोज निकालाची वाट बघतोय आणि निकाल अजूनही काही येऊ झालेला नाही किंवा तो आलेला नाहीये आणि तो कधी लागेल याबद्दल बी थोडंसं दुमत आहे। तो आज लागेल, उद्या लागेल, आज लागेल, उद्या लागेल असं सांगण्यात येतंय, पण प्रत्यक्षात असं काही होत नाही, ते आयोगच जाणे। पण इथं आपल्याला माहिती आहे की गट ब ची परीक्षा मे महिन्याच्या 17 तारखेला आहे जवळपास आणि 80 दिवस इथून आपल्याला बाकी आहेत, तर त्या अनुषंगाने आपली तयारी पाहिजे। आणि कट ऑफ काय लागेल, आता कट ऑफ मध्ये बदल होणार नाही, तो नॉर्मली 53 चे 54 जो की मी सुरुवातीला पण सांगितलेला होता, तो या दरम्यान राहू शकतो, यापेक्षा तो जास्त जाणार नाही, उलट कमी जाऊ शकतो, तो 52-53 पर्यंत जाऊ शकतो। 51-52च्या 50च्या खालीही तो येणार नाही, 52-54-53 या आकड्यांमध्ये तो फिरेल, कुठेतरी पॉइंट मध्ये पण लागू शकतो। आणि महिलांचा जर विचार केला तर तो 48 ते 50 या दरम्यान महिलांचा कट ऑफ येऊ शकतो, हा अंदाज आहे, याच्यापेक्षाही कमी येऊ शकतो। आपल्याला मार्क्स आहेत तर आपण अभ्यास सुरू ठेवला पाहिजे, कारण गट क ची पण मेन्स आहे आणि त्याच्या कट ऑफ निश्चितच याच रेंज मध्ये असणार आहे, पण त्याच्या जागा जास्त आहेत, तिथं मार्क्स पण विद्यार्थ्यांना चांगले आहेत ऍज कम्पेअर ग्रुप बी च्या। ग्रुप बी मध्ये बरेच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले, त्यामुळे तो एक्सपेक्टेड कट ऑफ कमी येऊ शकतो, कारण जागा 758 झालेल्या आहेत, अगोदर त्या कमी होत्या, 84 जागा वाढल्या, त्यामुळे तिथं थोडाफार कट ऑफ मध्ये फरक पडण्याची दाट शक्यता आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सर अजून जागा वाढू शकतात का, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात किती मागणी पत्र गेलेत याची तंतोतंत माहिती आपल्याकडे तरी अजून नाही, आणि बरेच जण सांगत असतात, टेलिग्राम चॅनलला पण येत असतं, पण अजून तरी खात्रीशीर 2025 मध्ये जागा वाढतील याबद्दल थोडीशी शंका आहे। पण तरी एएसओच्या जागा वाढू शकतात, एसटीआय ओपनच्या वाढू शकतात का याबद्दल थोडंसं मतांतर आहेत, कारण ऑलरेडी एसटीआय 2026 चं मागणी पत्र गेलेलं आहे 236 जागांचं, त्यामध्ये ओपनच्या जागा आहेत, चांगल्या आहेत, म्हणजे त्यामुळे 2025 मध्ये यामध्ये काही बदल होईल का थोडीशी शंका आहेच। पण एएसओच्या जागांमध्ये होऊ शकते, जर झाली तर ते ठरवलं तर होऊ शकतं शासनाने, त्यामुळे ते मागणी पत्र जाऊ शकतो, अदरवाईज 2026 मध्ये त्या जागा येणार, कारण जाहिरात आपली पुढच्या महिन्यात लगेच
येणाऱ्या एक दोन आठवड्यात ग्रुप बी ची जाहिरात येणारच आहे. त्यामुळे 25च्या जाहिरातीमध्ये जागा जास्त वाढतील याबद्दल म्हणजे शंका आहे. तर मात्र इतक्याच जागांवर आपल्याला आता जो आहे तो अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. जून महिन्यात पुन्हा पूर्वपरीक्षा आहे आणि जुलै महिन्यात पुन्हा गटकची पूर्वपरीक्षा आहे. तर त्या अनुषंगाने आपला अभ्यास आपण सुरू ठेवायचा. महत्वाचा मुद्दा असा आहे की सर आता 80 दिवस बाकी आहेत परीक्षेला. 80 दिवस आणि आता आयोगाने थोडंसं आजच्या जी आन्सर की आलेली आहे त्यामध्ये थोडंसं बिचाराचे पहिल्या आन्सर की नुसार काहीतरी फेकलं असेल त्यांच्यासाठी तो शॉकच आहे की नाही माझी सेकंड मध्ये बदल झाला, माझा एवढा स्कोर कमी झाला. स्कोपच नाही, एकही प्रश्न रद्द नाही, एकही प्रश्न बदललेला नाही. त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा असणार आहे. तर 80 दिवस आपल्याकडे जवळपास बाकी विद्यार्थी मित्रांनो पेपरला. मराठी इंग्रजीवर चांगला फोकस करा असं मी म्हणेल, कारण 50-50 100 प्रश्न तिथं आहेत आणि जीएस या ठिकाणी तुम्ही चांगला प्रयत्न केला पाहिजे. बघा आपल्याकडे साधारण आपण जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पेपरमध्ये आपल्याला 80+ मार्क घ्यायचे, दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला 70+चं टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे हे मिनिमम आहे. याला मॅक्सिमम इन्क्रीज करू शकतात, कारण तुम्हाला माहिती मागचे कट ऑफ तुम्ही पाहिलेले आहेत आणि यावेळेचा कंपॅरेटिव्ह कट ऑफ वाढू शकतो, कारण एसआर आणि इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्पच्या जागा यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉम्पिटिशन तगडी असणार आहे या पदांमुळे आणि म्हणून आपल्याला 150+ मार्क पडले पाहिजे. आणि त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी केली तर मराठी आणि इंग्रजी हा विषय अत्यंत काय निर्णायक भूमिका बजावतो. बरेच जण मराठी इंग्रजी चांगलं करून जातात पण अचानक त्यांना जीएस धोका देऊन टाकतो, कारण हा प्रेडिक्टिव्ह नाहीये. इथं काय करावं लागणार आहे तर तुम्हाला पीवायक्यू चांगले करावे लागणार आहेत. आणि मेन्सचं कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, इथं थेंबे थेंबे तडे साचे. म्हणजे इथं मार्क खूप मोठे मोठे नाहीयेत विषयांना, 10-5 10-5 असं गणित आहे आणि 22 मार्काचं गणित बुद्धिमत्ता आहे. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 22 प्रश्न इथं असणार आहेत. हा एक चॅलेंज आहे, कारण यावेळेस गट क पूर्व परीक्षेला बुद्धिमत्ता गणित चांगलं सुटलं म्हणून विद्यार्थ्यांनी 20 पैकी 17-18 मार्क्स काढले, 19 पर्यंत काढलेले आहेत, काहींनी आउट ऑफ काढलेले आहेत. पण ग्रुप बी ला त्याच मुलांना 8 9 10 असे होते, कारण वेळ, लेंदी पेपर, मॅथ्स रिजनिंग मध्ये टफनेस. तसं ग्रुप बी च्या मेन्स मध्ये पण असू शकतं, काही सांगता येत नाही. त्यामुळे 70+ ची अपेक्षा कदाचित आपला भंग होऊ शकतो. म्हणून पहिला पेपर आपला अजिबात मिस आउट झाला नाही पाहिजे. या पेपर मध्ये आपल्याला मार्क्स आलेच पाहिजे आणि ते येऊ शकतात, कारण इंग्रजी मराठी आपल्याला माहिती की आपण चांगली स्टडी जर याचा केला तर 100% यामध्ये आपल्याला मार्क्स येऊ शकतात. मी एवढंच म्हणेल, मी जास्त काही तुम्हाला याबद्दल सांगणार नाही, कारण मी आज थोडस इंट्रोडक्टरी कट ऑफ बद्दल माहिती सांगितली आहे तुम्हाला आणि थोडस परीक्षाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. यावर एक परिपूर्ण नियोजनाचा व्हिडिओ मी पुढच्या टप्प्यात निश्चित आणेल. आजसाठी एवढंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.